विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या। केजे सोमय्या सीनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क KJS कॉलेज कोपरगाव, संपर्क क्रमांक 82 82 82 45 88। कोपरगाव शहरातील गजानन नगर परिसरात जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री अमरेश्वर गणेश मंदिराचा प्रथम वर्धापन दिन अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आज साजरा करण्यात आला। नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक व पद्मश्री पुरस्कार विजेते शंकर महादेवन यांनी आपल्या पत्नीसह सदिच्छा भेट देत उपस्थिती लावली। यावेळी शंकर महादेवन यांनी आपल्या सुमधुर आवाजात गणेश स्तुतीपर गीत सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी शंकर महादेवन, संगीता महादेवन, प्रीती साबरेवाल, डिंपल नेन्सी, यश नेन्सी, कबीर भंडारी, राजन शिलोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती। मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासूनच विधिवत पूजा, होम हवन आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच सायंकाळी सुप्रसिद्ध कीर्तनकार योगेश महाराज शिंदे यांच्या अमृतवाणीतून जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासंदर्भात विनोद राक्षे व नगरसेविका सौ सुरेखा विनोद राक्षे यांनी अधिक माहिती दिली। दरम्यान यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक बबलू वाणी, अशोक लकारे, संदीप देवकर, वैभव गिरमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मंदिर समितीचे अभिनंदन केले। यावेळी परिसरातील नागरिक तसेच सनी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती सुखपती छंदपती गंधपती, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता, गजवदना तू सुख हरता, गजवदना मोरया मोरया, सूर निरागस हो, गणपति बाप्पा। गए साल प्राण प्रतिष्ठा के लिए मेरे परम मित्र विनोद जी ने मुझे आमंत्रण दिया था यहाँ पर आके उसमें सहभाग, मुझे आने का मौका नहीं मिला, लेकिन आज देखिए मेरा लक ऐसा है कि आज ही के दिन मैं शिरडी साईं बाबा मंदिर में दर्शन लेने के लिए आता। और आज जो वर्धापन दिन है, ऐसा डेट मुझे मालूम ही नहीं था आज वर्धापन दिन है। ऐसा कुछ ये बाप्पा का ही आशीर्वाद है कि आज यहाँ आने का मौका मिला। और सभी यहाँ कोपरगांव के जो यहाँ पर रहने वाले लोग हैं, सभी का प्यार है। यहाँ का जो जिन्होंने भी ये मंदिर बनाया, बहुत ही सुंदर मंदिर है। यहाँ का जो मूर्ति बना है वो जयपुर में बना है और उसका जो तेजस है बहुत पावरफुल है। ये सब इनके आशीर्वाद से है। विनोद भाई और उनकी जो धर्मपत्नी है और पूरे जो यहाँ संस्थान में सब लोग हैं, उन लोगों को बहुत बहुत बधाई। और बस मैं यही कहूँगा कि जब जब मैं शिरडी आऊँ यहाँ पर आके दर्शन लेके जाऊँ। गणपति बाप्पा। आज श्री अमरेश्वर गणेश मंदिर या गणपती बाप्पाचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज जवळजवळ सकाळपासून विधिवत पूजा, म्हणजे पहाटे 6 वाजता अभिषेक पूजा व त्यानंतर आता होम हवन 9 वाजेपासून चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या वर्धापन दिनानिमित्त आपल्या भारताचे सुप्रसिद्ध गायक व पद्मश्री श्रीयुत शंकरजी महादेवन साहेब या ठिकाणी त्यांनी उपस्थिती देत आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत समस्त कोपरगावकरांना, गणेश भक्तांना शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांच्या मधुर आवाजात त्यांनी गणपती बाप्पावर एक विशेष गाणं गायलं। नक्कीच हा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग होता आणि हे
बाप्पांनी पावन केल्याबरोबर त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच अशी इतकी मोठी महान हस्ती व्यक्ती आपल्या कोपरगावला लाभली, त्यांचे पाऊल लागले आणि त्या ठिकाणी त्यांनी मंत्रमुग्ध करत सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत या ठिकाणून ते गेले आहे. तसेच आज सायंकाळी हबप योगेशजी शिंदे महाराज यांचा आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर सायंकाळी 8:30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करेन.